मे आय कम इन सर? कम इन. सॉरी सर. May I come in, sir? सॉरी सर. सॉरी कशाला? परफेक्ट बनवलास माझा चहा. अजून एकदा डिप केलं असतंस ना, नोकरी गमावून बसली असतीस. काय काम आहे? ट्रेन यायला आलो सर. वाचलात. सर चहा. सो हा चकल्यांचा काय प्रकार आहे? सर ते माझी आई दरवर्षी दिवाळीत फराळाचा बिझनेस करते. आणि तू तोच बिझनेस इथे ऑफिस मध्ये येऊन करतेस. हे असलं सगळं ऑफिस मध्ये अलाउड नाहीये, माहित नाहीये तुला? नाही सर, बिझनेस नाही, चकल्या चव देण्यासाठी आणल्या होत्या. आणि सर आईने सगळ्यांसाठी प्रेमाने पाठवल्या होत्या या चकल्या. सर दिवाळीत फराळाची प्रथा कशी सुरू झाली माहितीये तुम्हाला? कशी? सर रामाने रावणाचा वध केला आणि त्यामुळे सगळीकडे आनंद पसरला. रावणासारख्या क्रूर राक्षसापासून सुटका झाल्याचा सगळ्या जनतेला आनंद झाला आणि त्या दिवसापासून दिवाळी साजरी करण्यात आली. आणि मग असे तिखट गोड पदार्थ करून फराळ करण्याची प्रथा सुरू झाली. बहुतेक ऐकलं होतं मी आधी. सर आणि म्हणूनच दिवाळीत फराळाचं जास्त महत्व असतं. म्हणजे बघा ना, एरवी आपण चकली, चिवडा, लाडू हे इतक्या चवीने नाही खात जितकं आपण दिवाळीत खातो. बरोबर ना? करेक्ट आहे तुझं. फराळाचं महत्व दिवाळीतच जास्त असतं. हो सर. दिवाळीतच फराळाचं अप्रूप असतं लोकांना, राईट? येस सर. जरा बघू चकली. सर घ्या ना. कशी आहे? तुम्हीच सांगा टेस्ट करून. सो झेंडे, या डायरीज कशा आहेत? मायरा, मायरा, अप्रतिम, अप्रतिम. सर तुम्ही डायरीज बद्दल बोलताय राईट? तिचं काय? कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून दरवर्षी आपण डायरीज देतो आपल्या क्लायंट्सना आणि आपल्या एम्प्लॉईजना. डायरी अप्रतिम आहे असं म्हणालात राईट तुम्ही? मी चकली बद्दल बोलतोय. चकली अप्रतिम आहे. खाऊन बघा. खातो. मायराजी, डायऱ्यांची ऑर्डर बल्क मध्ये द्यायला लागेल ना? तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या प्लीज. सर ह्यातली कुठली डायरी फायनल करू? क्रॅक. यावेळी कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून चकल्या द्यायच्या. ईशाच्या आईने केलेल्या. काय? खाऊन बघा ना. मायरा, कम ऑन ट्राय इट.
नाही. सो कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून मी चकल्यांचे पॅक्स द्यायचा डिसिजन फायनल केलाय. कारण काय असतं, दिवाळीत फराळाचं महत्व जास्त असतं. हे डायरी वगैरे सगळं क्रॅप. ओके, मी ईशाला सांगतो. काय चकल्या? मायराजी, कंट्रोल कंट्रोल. मी तुम्हाला म्हणलं ना, त्या ईशाचं नशीब ना एकदम जोरावर आहे. आपण तिला जितका अडचणीत टाकायचा प्रयत्न करतो ना, तितका आपणच त्यामध्ये फसत जातो. नाही झेंडे, इट्स हाय टाइम आता आपण वेगळा विचार करायला पाहिजे. आपण यात सुद्धा ऑपॉर्च्युनिटी शोधली पाहिजे. मिनिंग व्हॉट मायराजी? हम भी कुछ कम नहीं है झेंडे. मायराजी, हा, कुठे चाललात? ईशाच्या आईच्या घरी चकल्यांची ऑर्डर द्यायला. आता बघाच मी काय करते. हॅव द चकली. आय बी बॅक. हा कुलकर्णी वहिनी. हो, हे काय ताज्या चकल्या आत्ताच झाल्यात. हो म्हणजे काय, तुमची दरवर्षी ऑर्डर असते ना आम्हाला. हो मी सांगेन ना यावर्षी कुठे स्टॉल येते. हो. हॅलो हॅलो. बॅलन्स संपला. नेमका बिझनेसच्या टायमालाच बॅलन्स संपला. येऊ का? तुम्ही हो या ना, या या या. द्या ना, द्या. बसा ना, बसा. हो, बसते. तुम्ही बसा ना. ईशाची आई खरं तर तुमचं कौतुक करायला खास मी इकडे आले. हो हो. मी तुमचे हात बघू शकते का? हो. हे बघा. असे बघू शकते का? हो हो. अहो ईशाची आई, तुमचे आर्टिस्टिक हात आहेत. काय आर्ट आहे तुमच्या हातात. नाही कळलं मला. म्हणजे अहो तुम्ही ज्या चकल्या बनवल्या होत्या त्या आम्ही सगळ्यांनी खाल्ल्या. अप्रतिम, ऍब्सोल्युटली अमेझिंग. आवडलं तुम्हाला? म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जयदीप सरांना खूप आवडल्या. हो, आत्ताच केल्यात देऊ? नाही नाही नाही, म्हणजे एवढ्या पुरणार नाहीत, कारण मला अख्ख्या ऑफिससाठी घेऊन जायचं. अगं बाई, एवढ्या नाहीयेत. मी उद्या ईशा बरोबर डब्यात थोडं पाठवू का? नाही नाही, चिल. आय मीन शांत व्हा, शांत व्हा. खरं तर मी ऑफिससाठी चकल्यांची ऑर्डर द्यायला आली आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसेही मिळतील. हो का? ऑफकोर्स. म्हणजे कसं आहे ना ईशाची आई, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही प्रत्येक कामाचा मोबदला देतो आणि तुम्ही जर कामाला चकल्या करून दिल्या बाय ऑर्डर तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, तुमची हौसही भागेल आणि इनफॅक्ट त्या पैशांनी तुम्हाला वर्ल्ड टूरही करता येईल. लंडनला पण जाता येईल? ऑफकोर्स. अहो बघा ना, ईशाला लंडनला जाता नाही आलं. रद्द झालं तिचं. मी यांना म्हणाले होते पण यांनी ऐकलंच नाही. तिने जायला हवं होतं की नाही? हो राईट. सो 50 जणांच्या चकल्यांची ऑर्डर तुम्ही घेणार ना? नाही म्हणजे मिळतील ना आम्हाला चकल्या? हो हो, मिळतील ना. दॅट्स परफेक्ट. ओके सो दॅट्स ऍडव्हान्स. एवढे? हो एवढे. आणि जेव्हा तुम्ही 50 पॅकेट्स आमच्याकडे पाठवाल तेव्हा उरलेले पैसे तुम्हाला देऊन टाकेल. ओके सो डन. डन डन डन. निघते मी. हा, एक मिनिट. घ्या ना, घ्या. नाही नको. अहो घ्या ना.
जाताना रस्त्यात टाइमपास घ्या घ्या ना. टाइमपास. अहो घ्या ना. थँक्यू. या परत. बाई, एवढे पैसे. लंडनला जाणार मी, लंडनला जाणार मी. हॅलो हॅलो झेंडे. हा हॅलो मॅरेजी. हॅलो, ऐकू येते का? हा येतंय ऐकू, बोला. काय खबर? खबर जबरदस्त आहे झेंडे. काय म्हणतात ईशाची आई? अहो त्यांना गुंडाळायला आता किती वेळ लागणार आहे मला. बरोबर आहे. तुम्हाला माहितीये का, बिझनेस डील क्रॅक करून आले मी त्या क्रॅक ईशाच्या आई बरोबर. गुड. झेंडे, जेव्हा मी त्यांना ऍडव्हान्स दिला तेव्हा त्यांचे डोळे किती मोठे झाले होते ना, बघायला पाहिजे होतं तुम्ही. बट आय कॅन्ट बिलीव्ह आय एम डीलिंग विथ सच चीप पीपल. गॉड. ऑफिसच्या स्टाफसाठी चकल्यांची ऑर्डर नक्की झाली आहे म्हणायचं. ऑफकोर्स. मायरा कारखानीसने आजपर्यंत एकही डील क्रॅक केली नाहीये असं झालं नाहीये. आता बघाच तुम्ही या चकलीत या सगळ्यांना कसं अडकवते ते. एनिवे, आले. सी यू. बाय. बर पुष्पा, हा. फराळाचं कुठपर्यंत आलंय? झालं. मी जरा पाक्याला भेटून येतो. हो. हं? पक्या, ए पक्या, ए पक्या, वर ये लवकर. ईशा इकडे. बाबांना ऑफिसच्या फराळाचं काही बोलू नको. हा का? अगं हल्ली तुझ्या ऑफिसचा विषय निघाला ना की हे कटकट करतात. तुला बेंगलोरला पाठवलं तरी कटकट. लंडनचं तर कॅन्सलच केलं आणि आता ऑफिसच्या फराळाचं बोलले ना तर जीवच घेतील. आई अगं असं काही नाहीये. असंच आहे. तू गप्प बैस. आई पण असं लपवायचं कशाला ग? तुला माझी शपथ आहे. प्लीज गप्प बैस. पुष्पा, हा. ए पुष्पा, ऐक जरा. हे बघ, मला आता पक्या भेटला होता ना, तर तिने मला 2-3 जागा सांगितल्या स्टॉलसाठी आणि गण्यानी पण एक जागा सुचवली. तो म्हणाला काय 50 रुपये रेट आहे एका स्टॉलचा. मागच्या गल्लीतच आहे, पण बुक करायला मला लवकर जायला लागेल ना. माझी फार धावपळ होणार आहे ग, कारण यावेळी मला दुकानात पण जावं लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका नेमकर. आम्ही दोघे आहोत ना, करू सगळं नीट. ठीक आहे, हा. चल येतो मी. हो. हं? आई काय ग तुझं? काय गप्प बैस. हा जो फराळ केलाय ना तो सगळा ऑफिस मध्ये देऊ आपण. कंपनीची ऑर्डर आहे, पैसे जास्त मिळतील. नाहीतरी काय ग, स्टॉलवर नातेवाईक येतात, ओळखीचे येतात आणि डिस्काउंट मागतात. हाती काहीच लागत नाही. हा सगळा फराळ ऑफिस मध्ये देऊ, भरपूर पैसे मिळतील. कळलं का? पण आई आपण हे बाबांपासून कसं लपवणार आहे? ते सारखं स्टॉलचं बोलतायत आणि तू जर हा सगळा फराळ ऑफिस मध्ये दिलास तर आपण स्टॉलवर काय ठेवणार आहे? ठेवू ग, थोडाफार फराळ आपण स्टॉलवर ठेवू. तू काळजी नको करू. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आपण एक काम करू. हा जो फराळ विकला जाईल ना ऑफिसमध्ये, त्याचे जे पैसे येतील त्या स्टॉलचं इन्कम म्हणून बाबांच्या हातात थोडे ठेवू. म्हणजे काही बोलणार नाहीत ते. आणि वरचे पैसे मला. कशी वाटली आयडिया? मला माहितीये तुला पटलं नाही, तरी हेच करायचं. जा आता आवर. सर, हे जानेवारी. ब्रिलियंट. ही जान्हवी शर्मा आहे ना? येस. मुंबईची टॉप मोस्ट मॉडेल. या. लवली. मला असंच हाय क्लास कॅलेंडर हवंय. येस सर. नेक्स्ट. आणि सर हे फेब्रुवारी सर. ही कोण आहे? सोनिका सिंग, दिल्लीची टॉप क्लास मॉडेल. ओ या, राईट राईट. येस. भेटलोय आम्ही एकदा. हा. येस येस. आणि सर हे आहे मार्चचं डिझाईन. सर प्रीती अग्रवाल. नाही, ते सगळं ठीक आहे.
पण इथलं बॅकग्राऊंड जरा बदलायला लागेल. म्हणजे तिने नेसलेली राजनंदिनी साडी अशी उठून दिसायला पाहिजे. हो 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 इथल्या बॅकग्राऊंडचा कलर सर ते मी पाहतो ना. नाही, ते तुम्हालाच पाहिजे. हो मला ते बदललेलं हवंय फक्त. शुअर शुअर. कसं आहे, प्रीती आणि राजनंदिनी साडी दोन्ही उठून दिसायला पाहिजे. क्या बात आहे सर. यस 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 नक्की. आणि सर हे आहे एप्रिलचं डिझाईन आणि हे माझं मेचं डिझाईन. आणि मला ना सगळ्या मॉडेल्स अशा व्हर्टिकल नको आहेत. मध्ये एका ब्रेकची गरज आहे. मध्येच एक मॉडेल अशी हॉरिझॉन्टल पाहिजे, म्हणजे साडी नेसून अशी झोपली आहे वगैरे. हो हो सर बरोबर आहे. पण सर आपण कॅलेंडरच व्हर्टिकली डिझाईन केलंय ना, मग आता ह्यात हॉरिझॉन्टल. आय डोंट नो, दॅट्स युअर लुक. ओके, पण मला हे चेंजेस हवे. नक्की नक्की सर, मी नक्की करून देतो. नाही, बाकी सगळं ब्रिलियंट आहे. येस. माझ्या या कॅलेंडरच्या आयडियावर लोक उड्या मारणार आहेत. शुअर जबरदस्त खप होणार आहे याचा. शुअर. नाही, कसं आहे, लोकांना रिच आणि हाय क्लास टेस्टच्या गोष्टी बघायला आवडतात. एक्झॅक्टली सर. हे सगळं फायनल आहे. आपण बाकीच्यांचं ओपिनियन घेऊ. येस येस. चला. येस प्लीज सर. सो हे आपल्या कंपनीचं माझ्या आयडियाने तयार केलेलं नवीन कॅलेंडरचं डिझाईन. कसं आहे? हाऊ इज इट? अल्ट्रा मॉडर्न अँड हॉट सर. Even I liked it, sir. The models are just hack. नाईस. इट्स रिअली ग्लॉसी. राईट. बेसिकली असं ग्लॉसी आणि ग्लॅमरस कॅलेंडर मार्केटमध्ये आणणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि हे काम फक्त सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच करू शकतं. नेमकं हेच आपल्याला या कॅलेंडर मधनं लोकांना सांगायचं. ग्रेट. सुपर सर. सर मला असं वाटतंय की सो व्हेरी गुड, व्हेरी नाईस, अमेझिंग आणि व्हेरी वेल डन. थँक्यू मॅम. सो प्रत्येक महिन्याला एक सुप्रसिद्ध मॉडेल राजनंदिनी साडी नेसून आपल्या कॅलेंडरवर झळकणार. या सगळ्या टॉप मॉडेल्स बरोबर आपण वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट करू आणि या सगळ्या मॉडेल एक्सक्लुसिव्हली सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज साठीच काम करतील. सर व्हेरी गुड. आय एम व्हेरी शुअर याने कंपनीला फायदा होणारच आहे, पण हे कंपनी स्टँडर्ड्सला साजेच आहे. आय नो. सो हे डिझाईन फायनल केलंय मी. मायरा झेंडे आत. Oy, get back to work. काय झालं? सपना मला ते डिझाईन नाही आवडलं. डझंट मॅटर यार. आपल्याला काय करायचंय? तुझं काम कर. अगं पण सरांनीच आपल्याला आपलं मत विचारलं ना. सो व्हॉट? इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. बघ, वाव सो सुपर्ब सर असं म्हणायचं, कळलं ना? पण असं का? ही इज जयदीप सर. त्यांना कुणीही क्रॉस केलेला आवडत नाही. ओके. अगं पण आपल्याकडे खरंच एखादा चांगला मुद्दा असेल तर. कम ऑन यार, तू चिल कर आणि तुझं ओपिनियन तुझ्याकडे ठेव. कम ऑन नाव. पण काय असं? कम ऑन यार, हिच्या तू पण ना टू मच इज. कम ऑन, सिट ना. बरोबर आहे तुझं. जे तुला मनापासून वाटलं तेच तू कर. स्वतःवर विश्वास ठेव. ऑल द बेस्ट. येस. हॅलो, काय